नमस्कार मुलांनो, कसे आहात तुम्ही? आज आपण एक नवीन भागाकडे पानावर इयत्ता 5वी मधील बालभारती भाग 4 याच्यातील परिसर अभ्यास 1 हा भाग आपण अभ्यासणार आहोत. पण त्यापूर्वी आपण पाहिलं की मागच्या पाठामध्ये पर्यावरण आणि आपण हा पाठ आपण शिकलो. या पाठामध्ये आपण बऱ्याच घटकांचा अभ्यास केला. जैविक आणि अजैविक घटक म्हणजे काय या गोष्टीचा आपण अभ्यास केला की एकमेकाशी त्यांचा कशा प्रकारे संबंध येत असतो. प्रदूषण म्हणजे काय, हवेचे होणारे जे प्रदूषण आहे ते कोणत्या मार्फत होते हे देखील आपण पाहिले मुलांनो. त्याचप्रमाणे आपण पाहिलं की जे अभयारण्य आहेत, जे राष्ट्रीय उद्याने आहेत, जे विविधतेची उद्याने आहेत ती कोणत्या कोणत्या प्रकारची, ते महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या ठिकाणी आढळतात ते देखील आपण मुलांनी पाहिले आहे. वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीव एकमेकावर कशा प्रकारे आधारित आहे, त्यांचे जे अन्न घटक आहेत ते कशा प्रकारे पर्यावरणात उपलब्ध होतात, या सर्वांचे जे आपण घटक या सर्वांचा अभ्यास आपण या पाठात पाहिला. परंतु आज आपण एका नवीन भागाकडे वळणार आहोत आणि आपल्या भागाचं नाव आहे अन्न घटक. बघा बोला, अन्न घटक हा अभ्यास आपण आज पाठ अभ्यासणार आहोत. पण या मागे आपण हा भाग तर शिकणारच आहोत, परंतु आपण थोडं मागे जाऊया की अन्न घटक हा आपण शिकत असताना आपण मागच्या पाठामध्ये म्हणजे 4थ्या पाठामध्ये जो आपला विषय होता पर्यावरणाचे संतुलन, त्याच्यामध्ये देखील आपण पर्यावरण, परिसर, अन्नजाळी हा जो घटक शिकला होता की त्याच्यामध्ये देखील आपण पाहिलं होतं की कशा प्रकारे ज्या एकमेकावर ज्या गोष्टी आधारित आहेत त्या गोष्टीचा आपण अभ्यास केला होता. त्याचप्रमाणे आपण 12 आणि 13 या पाठामध्ये देखील पाहिलं होतं की जे 13मध्ये अन्न टिकवण्याच्या ज्या पद्धती आहेत आणि अन्न सर्वांसाठी 12मध्ये जो पाहिला होता ते देखील आपण पाहिलं की अन्न कोणासाठी आहे आणि ते अन्न कोणाकोणाला पुरवलं जातं त्याबद्दल माहिती घेतली. आणि अन्न टिकवण्याच्या पद्धतीमध्ये अन्न कशा प्रकारे आपण टिकवून ठेवलं पाहिजे, ते वाळवणे, उकळणं आहे, ते थंडगार करणे, त्याच्यामध्ये परीक्षक टाकणे आहे, या प्रकारे जे अन्न जे सुरक्षित ठेवलं जातं ती पद्धती आपण पाहिली होतं. मग अशा प्रकारचे जे आपण त्या अन्नाच्या संदर्भामध्ये जे आपण गोष्टी पाहिल्या होत्या की ते आपण पाहिलं की कशा प्रकारे हे अन्नाच्या संदर्भातले जे पाठ होते ते एकमेकांशी निगडीत आहे. तर तसंच आपण इथे पाहिलं होतं. आता पाहणार आहोत की अन्न घटक म्हणजे काय, की आपण याचा अभ्यास करणार आहोत की अन्न घटक या पाठामध्ये देखील आपण पाहणार आहोत की जे आपण अन्न खातो ते शरीराला लागणारं जे अन्न, त्या अन्न पदार्थातून जे शरीराला लागणारे जे विविध प्रकारचे जे अन्नाचे घटक आहेत ते कशा प्रकारे शरीरावर कार्य करतात आणि ते घटक, अन्न घटक कोणते आहेत याचा देखील आपण सविस्तरपणे मुलांना अभ्यास करणार आहोत. तर आपण बघा इथे प्रस्थानामध्ये देखील येत पाहतो की अन्न पदार्थ शरीराला जे विविध प्रकारचे जे अन्न घटक असतात त्या अन्न घटकांचा आज आपण इथे सविस्तर पाठात अभ्यास करणार आहोत. चला तर आपण लगेचच पुढे जाऊया. जसं आपण स्पष्टीकरणाला सुरुवात करूया. इथे तुम्हाला काय दिसत आहे मुलांना की एक जो मुलगा आहे तो काय खात आहे, अन्न खात आहे. या अन्नामध्ये बघा तुम्हाला काय दिसत आहे, ज्या अन्नामुळे शरीराला ऊर्जा मिळते त्याला काय बोलतो आपण, आहार बोलतो. की हे मोठं ताट आहे, ताटामध्ये काय आहे, विविध प्रकारचं अन्न आहे, त्याच्यामध्ये अन्न, आहार आणि नाश्ता याच्यामध्ये फरक आहे मुलांनो. आहार आणि अन्न काय आहे की म्हणजे आहार आणि नाश्ता म्हणजे जे आपण थोड्या प्रमाणात खातो त्याला नाश्ता बोलतो. आहार म्हणजे जो आपण दुपारी जेवतो आणि संध्याकाळी जेवतो तो आहार आहे. मग ज्या प्रकारचा आहार आपण खातो त्यामुळे आपल्या शरीराला काय मिळते, ऊर्जा मिळते. जसं बघा तुम्ही ताटामध्ये पाहू शकतात की जे डाळ आहे, भात आहे, भाजी आहे, चपाती आहे, वरण आहे किंवा जे स्वीट आहे ते सर काय आहे त्यांच्या सगळं खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला काय मिळतं मुलांना, ऊर्जा मिळते. अन्न खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळते. इथे ऊर्जेचा अर्थ काय आहे मुलांना, ऊर्जा म्हणजे शक्ती आहे, ताकद आहे की तर तुम्ही अन्न खाल्लं तर तुम्हाला ती ऊर्जा मिळते. जर तुम्ही एखाद्या वेळेस अन्न नाही खाल्लं मुलांनो तर काय होऊ शकतं, परिणामी तुमची रोगप्रतिकार शक्ती ही कमी होऊ शकते. तुमची काम करण्याची इच्छा असू शकणार नाही की तुम्हाला कामामध्ये उत्साह वाटणार नाही. जर आपल्याला एखाद्या कामाला जर उत्साह पाहिजे असेल तर आपण काय केलं पाहिजे, अन्न खाल्लं पाहिजे, जेणेकरून आपल्या शरीरामध्ये ताकद निर्माण होते आणि ती ताकद आणि ऊर्जा ह्या अन्न खाल्ल्यामुळे होते आणि त्यालाच आपण काय बोलतो, आहार बोलतो. हा आहार आपण दुपारी संध्याकाळी काय करत असतो मुलांना घेत असतो आणि याच्यामध्ये वेगवेगळे पदार्थ असतात. मग हे पदार्थ नेमके कोणकोणते असतात याचाच आपण अभ्यास करणार आहोत अन्न घटक या माध्यमातून, या पाठाच्या द्वारे. ते आपण पाहणार की हे कोणकोणते पदार्थ आहेत की त्याच्यामुळे शरीराला काय फायदा होतो. आता त्यांनी बघा इथे सांगितले की आपल्याला काम करण्यासाठी अन्नाची गरज असते. जर आपल्याला काम करायचं आहे तर आपल्याला काय करायचं आहे, अन्न खाणं गरजेचं आहे. जर आपण अन्न खाल्लं नाही तर आपल्याला काय होईल, आपली ताकद कमी होईल. बरोबर. आता इथे बघा ही सायकल चालवत आहे. ही सायकल चालवताना आपल्याला कशाची गरज आहे, ताकदीची गरज आहे. जर तुमच्या शरीरामध्ये जर ताकदच नसेल तर तुम्ही गाडी चालवू शकता का, सायकल पॅडल मारू शकता का, बिलकुल नाही. असं होणार नाही. कारण कसं बघा, जसं एखादं वाहन आहे त्या वाहनामध्ये जर इंधनाचा वापरच केला नाही, जर एखादं आपलं जसं बोलतो की आपण एखादं पेट्रोल आहे, डिझेल आहे
ते जर आपण टाकलंच नाही तर त्या गाडी चालू होऊ शकते का मुलांनो? तर नाही होऊ शकणार. ती एका जागेवर बंद राहू शकते. तसंच आहे, जर आपण अन्न खाल्लंच नाही तर आपल्यामध्ये ऊर्जा निर्माण होणार नाही. आपल्यामध्ये ती ऊर्जा निर्माण झाली नाही म्हणजेच काय, की आपली ताकद निर्माण होणार नाही. आणि जर आपल्याला एखादं काम करायचं असेल तर आपल्याला अन्न खाणं हे फार गरजेचं आहे मुलांनो. जसं एखाद्याला जर स्विमिंग करायची आहे, एखाद्याला सायकलिंग करायची आहे, त्याच्यामध्ये एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी आपलं प्रवास करायचा आहे तर आपल्या शरीरामध्ये चालण्या इतकी ताकद पाहिजे, धावण्या इतकी ताकद पाहिजे. जर तो धावणारा विद्यार्थी आहे तर त्याने त्या धावण्याच्या स्पर्धेत भाग घेतला आहे, त्याने पोहण्याच्या स्पर्धेत भाग घेतला आहे, त्याने सायकलच्या स्पर्धेत भाग घेतला आहे, त्याने मॅरेथॉनच्या स्पर्धेत भाग घेतला आहे, चालण्याच्या स्पर्धेत भाग घेतला आहे. तर सर्वांसाठी मुलांनो कशाची गरज आहे? आपल्याला अन्नाची गरज आहे. जर आपण अन्न खाल्लं तरच आपल्याला शक्ती मिळते, ताकद मिळते आणि त्यालाच मग काय म्हणणार आपण ऊर्जा, जर आपल्या पाठ्यपुस्तकाच्या भाषेमध्ये जसं म्हणणार अभ्यासाच्या भाषेत त्याला ऊर्जा मिळते. ती ऊर्जेमुळेच आपण हर एक प्रकारची मुलांना काय करू शकतो, हे काम करू शकतो आपण. बघा आता इथे तुम्हाला काय दिलं, अन्न. आपल्याला काय म्हणजे अन्नाचे, मग अन्न हे कोणत्या प्रकारचं आहे याच्यामध्ये देखील काय आहे, विविधता आहे, की तुम्हाला जे अन्न आवडेल ते तुम्ही मुलांना खाऊ शकता. मग त्याच्यामध्ये मांसाहारी आहे, शाकाहारी आहे, त्याच्यामध्ये फ्रूट आहे, त्याच्यामध्ये सॅलड आहे, की त्याच्यामध्ये जे स्निग्ध पदार्थ आहेत, जे तेलकट पदार्थ ते सगळे खाऊ शकता. बघा इथे तुम्हाला मांसाहारी पदार्थ दिले, इथे तुम्हाला कचोरी भजिया टाईप तुम्हाला दिसत आहे या चित्रामध्ये. इथे सॅलड, इथे फ्रूट आहे, बरोबर आहे, की ज्या प्रकारचं सॅलड आहे. इथे देखील तुम्हाला जे आपण जे खातो हिरव्या पालेभाज्या ते देखील आहेत. म्हणजे तुम्ही हर एक प्रकारचं, मग तुम्ही ते कोणत्या प्रकारचं अन्न खाणार ते तुमच्यावर आहे, पण ते शरीरात अन्न गेलं पाहिजे. मग ते आता ते कोणत्या प्रकारचे अन्न आहे ह्याविषयी आपण अभ्यास करणार आहोत. म्हणून तर आपल्या पाठाचं नाव आहे अन्न घटक, की जर आपण काम करतोय तर आपल्याला काम करण्यासाठी आपल्याला शरीरातला अन्नाची गरज आहे, म्हणजेच आहाराची गरज आहे. आहार हा आपल्याला कशा म्हणून, की जेव्हा आपण अशा प्रकारचे अन्न खातो, मग ते मांसाहारी असो, शाकाहारी असो, जे फ्रूटच्या याच्यामध्ये असो, सॅलडच्या याच्यामध्ये असो, स्निग्ध पदार्थ असो, कोणताही पदार्थ त्या अन्नाच्या मार्फत आपण काय करत असतो, हे खात असतो. हे देखील आपण या पिक्चर आणि त्याच्यामुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळते. आता आपण एक नवीन घटक शिकणार की आता इथून सुरुवात आहे मुलांना, की आपण जसं अन्न घटक जे बोलतोय, की त्या अन्न घटकामधून कोणत्या प्रकारचं अन्न घटक आहे. तर आता आपण आज पहिला 1 नंबरचा जो शिकणार की कार्बोदके. म्हणजे कार्बोदके म्हणजे काय आहे, की हे एकच प्रकार आहे का आणखीन त्याच्यात वेगवेगळे प्रकार आहेत, याचा आपण सविस्तर अभ्यास करणार आहोत. की याच्यामध्ये अजून कोणकोणते प्रकार मुलांना पडतात ते आपण व्यवस्थित समजून घेऊया. म्हणजे आपण न गोंधळता आणि सर्व गोष्टीचा इथे आपण सविस्तर अभ्यास करणार, की नेमकं कार्बोदके म्हणजे काय आहे हे देखील पाहणार. त्याच्यासाठी बघा तुम्हाला इथे एक काय दिलं, एक छोटा प्रयोग तुम्हाला दिला आहे, की त्या प्रयोगामार्फत तुम्हाला समजून घ्यायचं आहे की नेमकं याच्याशी त्याचा काय संबंध आहे, जो प्रयोग आहे. आज आपण प्रयोग बघून घेऊया की प्रयोग काय आहे. की बघा तुम्हाला प्रयोगामध्ये सर्वात प्रथम साहित्य लागतं. प्रयोग म्हणजे साहित्य आलं, मग ते साहित्य म्हणजे तुम्ही जो प्रयोग करणार आहात त्या प्रयोगावर आधारित त्या प्रकारचं साहित्य तुम्हाला असणं आवश्यक आहे. आता बघा इथे त्यांनी काय दिलं आहे, की साहित्यामध्ये तुम्हाला दिलं आहे टिंक्चर आयोडीन दिलाय, तुम्हाला एक दिलाय ड्रॉपर दिलाय आणि एक बटाट्याची फोड दिली. बटाट्याची फोड म्हणजे अख्खा बटाटा नाही, तो कापलेला त्याची जी फोड असते, जसं आपण आंब्याची फोड असते, कलिंगडाची एक फोड असते. आपण असं उचलून आंबा खातो का डायरेक्ट, किंवा आपण असं कलिंगड उचलून डायरेक्ट आपण ते जस्ट कापतो, त्याची फोडी बनवतो. तसंच एक बटाट्याची ती काय घेतली आहे मुलांना, फोड घेतली आहे. त्या बटाट्याच्या फोडीमध्ये काय, आता पुढे बघा ते काय तुम्हाला आधी साहित्य दिलं आहे, त्या साहित्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे आता ते देखील बघा. तुम्हाला ते पुढे त्यांनी सांगितलं आहे, टिंक्चर आयोडीन, ड्रॉपर आणि बटाट्याची काप दिलेले आहे. आता आपल्याला कृती करायची आहे, साहित्य झालंय, आता इथे कृती करायची आहे. त्याच्यामध्ये काय सांगितलंय बघा, की टिंक्चर आयोडीनमध्ये थोडे पाणी मिसळून ते पातळ करून घ्यायचं आहे. की जो टिंक्चरचा आयोडीन असतो तो काय करायचा आहे, तो खूप घट्ट प्रमाणात असतो. मुलांना आधी आपण हे समजून घ्यावं की टिंक्चर आयोडीन म्हणजे काय. टिंक्चर आयोडीन काय आहे की ते आधी आपण समजून घेऊया मुलांना. की टिंक्चर आयोडीन म्हणजे जे एक प्रकारचे जे औषध आहे, की त्याचा उपयोग हा काय कशामध्ये वापर केला जातो, की जे जंतू असतात, जंतुनाशक, जे छोटे छोटे जंतू जे असतात आपल्या शरीरावर, जे जखमा झालेले असतात ते काय करतात, नष्ट करायचं. जर आपण ते लावलं तर ते नष्ट करायचं ते काम करतं. जे संसर्गजन्य जे छोटे छोटे जे जंतू असतात ते नष्ट करायचं जे काम करत असतात. एखादं समजा खरचटलं आहे, जखम झाली आहे, तर त्या ठिकाणी ते टिंक्चर आयोडीन लावून काय केले जाते, ती जागा स्वच्छ केली जाते, सुरक्षित केली जाते आणि मग त्याला सर्व जंतूपासून त्याचं रक्षण केलं जातं. त्वचेवरील आजारावर देखील त्या शरीरावरती लावली जाते. आणि जिथे भाजलेलं आहे अशा भाजलेल्या ठिकाणी देखील त्या त्वचेवरती त्या भागावरती देखील काय केलं जातं, टिंक्चर आयोडीनचा मुलांना वापर केला जातो. त्याच्यामुळे टिंक्चर आयोडीन हे
खूपच उपयोगी आहे. हे आपल्या घरामध्ये नेहमी हे असणं हे गरजेचं आहे, की टिंचर ऑइलमुळे आपल्याला बरेचसे फायदे होतात, की वेळप्रसंगी खरचटलं आहे, भाजलं आहे, कापलं आहे, तर तिथे आपण लावू शकतो. जिथे थोडासा पल्स तयार झाला आहे, तर ते टिंचर ऑइल लावून जे संसर्गजन्य जे छोटे-छोटे जंतू असतात ते देखील ते निघून जातात. म्हणजे एक प्रकारे संरक्षणाचं काम करत असते टिंचर आयोडीन. हे आधी आपण समजून घेतलं टिंचर आयोडीन म्हणजे काय. आता ते कसं असतं, ते घट्ट प्रकाराचं असतं, म्हणून त्याचा वापर हा म्हणजे जास्तीत जास्त भागाला करता कामा नये. हे देखील जपून वापरणं हे गरजेचं आहे. आवश्यक असेल तर ते वापरणं पाहिजे. तर ते फक्त शरीराच्या बाहेरच्या आवरणाला लावण्यासाठी आहे, त्वचेच्या बाहेरील आवरणासाठी. जिथे जखम झाली आहे तिथे ते लावणं गरजेचं आहे. त्याचं प्रमाण हे जास्त वापर त्वचेवर करायचा नाही. जिथे जखम आहे तिथेच लावायचं आहे. आता हे कशा प्रकारे घट्ट स्वरूपात असतं, मग ते आपल्याला कसं करायचं आहे, त्याच्यात पाणी टाकून ते पातळ करून घ्यायचं आहे. आणि आता पुढे काय करायचं आहे बघा, ते पाणी टाकून त्याच्यात पाणी टाकलं आहे, ते पातळ केलं आहे. आणि आता तिथे काय केलंय बघा, आता याच्यामध्ये तुम्हाला काय दिसत आहे, की कृती करतोय आपण. त्यावर 4-5 थेंब ड्रॉपने बटाट्याच्या फोडीवर आणि निरीक्षण करा, की त्याच्यावर तर बटाट्याची आता फोड घ्यायची आहे. जे आपण पातळ केलेलं जे मिश्रण आहे, त्या मिश्रणाने काय करायचं आहे, ड्रॉपर घ्यायचा आहे. ड्रॉपर कळतं, की जिथे आपण लहान मुलांना ड्रॉपने औषध पाजतो, जे एकदम नवजात शिशू असतं, त्या नवजात शिशू चमच्याने पण काय करू शकत नाही, ते औषध घेऊ शकत नाही. अशा वेळेस ते लहान मुलांना जे ड्रॉपरने, जे नुकतेच जन्मलेले मुलं असतात, जे 5 ते 6 महिन्यापर्यंत जे मुलं असतात, त्यांना ड्रॉपरने दिलं जातं. म्हणजे थेंबा-थेंबाने औषध हे त्यांच्या तोंडामध्ये टाकलं जातं. त्याला काय बोलतात मुलांनो? ड्रॉपर बोलणार. त्या ड्रॉपरने काय केलं जातं, की तिथे आयोडीन त्या ड्रॉपरने काय केलं जातं, 4-5 थेंब ते बटाट्याच्या फोडीवर हे टाकले गेले आहेत. आता ते आणि निरीक्षण करा. आणि काय सांगितलं, की तुम्ही त्याचं निरीक्षण करा. तुम्ही बघा, की ते कसं आहे, की त्याच्यावर काय परिणाम होतोय. तो होतोय का नाही होतोय. बटाट्याची साल तुम्हाला जे काप आहे ती कशी दिसत आहे ते देखील तुम्ही पाहू शकता. की आता आपण इथे कृतीद्वारे पाहत आहोत, आपण जी कृती करत आहोत. मी थोड्या वेळानंतर आपल्याला काय दिसतं, बटाट्याच्या फोडीचा रंग हा काळसर आणि निळा होतो. जो बटाट्याचा जो फोड आहे त्याचा जो रंग आहे त्याच्यामध्ये काय होतं मुलांनो, बदल होत असतो. त्याच्या बदलामध्ये फरक होतो. तो जसा पहिला जो सफेद होता बटाट्याचा जो काप, तो काय झालाय, तो काळा आणि निळा पडलेला आहे. तसंच बघा प्रयोगशाळेमध्ये देखील टिंचर ऑइलचा हा बऱ्याच प्रमाणामध्ये वापर केला जातो. जो लिटमस कागद, जो पेपर असतो, जो सफेद कागद असतो, जो छोट्या आकाराचा जो असतो, त्याच्यावर देखील आपण टिंचर ऑइल टाकलं तरी देखील काय केलं जातं, की तो जो कागद असतो तो निळा होतो, तो लाल होतो, काळा पडतो तो कागद. म्हणजे अशा प्रकारे, की त्याचे टिंचर ऑइलचे जे कागदावर काय परिणाम होतात, की तो कसा दिसतो हे देखील सांगितलं जातं. तसंच बटाट्याच्या फोडीवर देखील काय परिणाम होतात हे सांगितलं जातं. टिंचर ऑइलचा हा उपयोग हा प्रयोगशाळेमध्ये देखील बऱ्याच प्रयोगासाठी देखील केला जातो. प्रयोग दाखवण्यासाठी, की त्याच्यावर काय परिणाम होत असतो. मग अशा प्रकारे आपण पाहिलं, की हा कशा प्रकारे याचा रंग बदलला आहे. हा काळा आणि काय झाला आहे, काळसर आणि निळा होत आहे. म्हणजेच काय, की तो आता त्यालाच काय बोलणार, की म्हणजे याचा काय परिणाम काय, की बटाटा हा काय आहे, हा बटाटा हा पिष्टमय पदार्थ आहे. आणि पिष्टमय पदार्थावर जर आपण आयोडीनचा जर वापर केला तर तो कसा होतो, तो काळा आणि निळसर होतो. हे आपण पाहिलंय. म्हणजे बटाट्यामध्ये काय असतं, स्टार्च असतं, की बघा बटाटा जेव्हा आपण कापत असतो तेव्हा आपल्याला त्याच्यामधून एक सफेद सफेद काहीतरी चिकट पदार्थ हा दिसत असतो. म्हणजे बटाट्यामध्ये काय आहे मुलांनो, स्टार्च आहे. स्टार्चलाच आपण मराठीत काय बोलणार, पिष्ट बोलणार. मग आता ह्या पिष्ट म्हणजे त्यांनी तुम्हाला एक जे तुम्हाला प्रयोग दिला, या प्रयोगासाठी त्यांनी दाखवून दिलं, की जर त्याचा टिंक्चर आयोडीनमुळे काय परिणाम होतो, त्या स्टार्चवरती, त्या पिष्टमय पदार्थावर काय परिणाम होतो हे त्यांनी दाखवलंय. मग असे पिष्टमय पदार्थ कोणकोणते आहेत हे तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का? चला तर मग. तर आता आपण परत बघूया, की पिष्टमय पदार्थ हे कोणकोणते आहेत. पिष्ट म्हणजे स्टार्च. आता मी मगाशी सांगितलं, की पिष्टमय म्हणजे जो स्टार्च, की ज्याच्यातून जो सफेद प्रकारचा जो द्रव निघत असतो, जो कडक प्रकारचा असतो. तुम्ही कधीतरी बघा टीव्हीमध्ये ॲड पाहिली असेल, जेव्हा कडक कपडे करायचे असतील तर तुम्ही स्टार्च टाका. मग आमचं असं अमुक प्रोडक्ट आहे, तसं अमुक तमुक प्रोडक्ट आहे. मग त्याच्यामध्ये तुम्ही धुतलेले कपडे काय करा, त्याच्यामध्ये भिजायला ठेवा आणि अर्ध्या तासाने ते वाळायला घाला. तुमचे ते कपडे कडक दिसतील. कडक आणि जे आपण जसं बोलतो ना, जर टीव्हीमध्ये होतं, की जे कडक इस्त्रीचे जसे कपडे असतात, की त्याला घडी पडलेली नसते, जे कडक असतात, जे सुती आणि कॉटनचा जसा नवीन कपडा आपण घरी घेऊन येतो, तो तसा कडक राहतात. म्हणजे त्याच्यामध्ये काय असतं मुलांना, स्टार्च असतो. त्यालाच म्हणून पिष्टमय पदार्थ म्हणतात. मग हा पिष्टमय पदार्थ आपल्याला कशा कशात दिसतो हे आपल्याला बघायचं आहे आपल्याला. की आता इथे तुम्हाला बटाटा दिलाय, जो बघा ब्रेड, की याचे काही स्लाइस दिलेत, की स्लाइसमध्ये दिलंय, की हे कशा प्रकारे, की त्याच्यामध्ये तुम्हाला मिळते, की बघा ते बटाट्याची जे रोल आहे, हा बटाटा आहे. बघा इथे काय झालंय, पिष्ट या पदार्थाशी आयोडीनचा संपर्क आला, की त्याचा रंग काय होतो,
काळसर निळा होतो, की जो पिष्टमय पदार्थाचा जर संपर्क आयोडीशी आला तर तो त्याचा रंग बदलतो, तो काळा आणि निळा होतो. आपण याच्यामध्ये की हा काय आहे, बटाटा आहे. त्याचा पदार्थामध्ये याच्याशी त्याचा संपर्क आल्याने तो काय होऊन जातो, तुम्हाला आता तिसऱ्या चित्रात दिसत असेल. याच्यात काय होतं, तो काळा आणि निळा होत आहे मुलांना. आणि काळा निळा झाल्यामुळे काय होतं, याचा अर्थ असा की बटाट्यात पिष्ट आहे. मला कशी सांगितलं की म्हणजे याचा अर्थ बटाट्यात पिष्ट आहे, म्हणजे पिष्ट म्हणजे स्टार्च आहे. तर ज्याचा स्टार नसतं तर तो काळा निळा झाला नसता. मग आता हे स्टार्च कशा कशात आहे, आता हे आपण पाहणार आहोत मुलांना. हे बघा, आपण हे ज्वारीत आहे, हे बाजरीत आहे, गहूमध्ये आहे, तांदूळमध्ये आहे, की अशा विविध तृणधान्यामध्ये, तसेच साबुदाणा आहे, बटाटा आहे. अशा पदार्थामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काय आहे, स्टार्च आहे. म्हणजे जे आपण जेवण खातो, की जे आहारामध्ये, नाश्त्यात नाही, जे आहारामध्ये आपण जे जेवण खातो. मग आपण जेवणामध्ये काय खातो, आहारामध्ये आपण ज्वारीची भाकर खातो, बाजरीची भाकर खातो, गव्हाची पोळी खातो, बरोबर आहे. हे काय आहेत, पिष्टमय पदार्थ आहे. म्हणजे त्याला काय बोलणार, स्टार्च फूड्स म्हणणार. स्टार्च, पिष्टमय पदार्थ, स्टार्च फूडी, बरोबर. तसंच आपण काय खातोय बघा, तांदळाची देखील आपण भाकर खात असतो. तांदूळ तर आपण भात खातो, शिजवून खातो, पण तांदळाचं देखील काय करतो, पीठ करून त्याची भाकर करतो. म्हणजे हे सर्व पदार्थ कसे आहेत, बारीक पिसणारे आहेत. त्याच्यापासून आपल्याला काय मिळतं, पीठ मिळतं. ज्वारीपासून पीठ मिळतं, बाजरीपासून पीठ मिळतं, गव्हापासून पीठ मिळतं, तांदळापासून देखील आपल्याला पीठ मिळतं. म्हणजे एकदम बारीक दळून आणलेलं जे पीठ आहे, त्या पिठातून पिष्टमय पदार्थ मिळतात. म्हणून तर आपण काय करतो, त्याच्यामध्ये काय आहे, जास्त प्रमाणामध्ये स्टार्च आहे. तसंच आपण साबुदाणा देखील बघा, आपण धुतल्यानंतर तो कधी कधी चिकट होतो. तो चिकट झाल्यानंतर की त्याच्यामध्ये सफेद प्रकारचा एक द्रव निघतो बघा, की तो चिकट होतो कधी कधी. तर जो चिकटपणा असतो त्याला स्टार्च बोलतात. बटाट्यामध्ये तो ऑलरेडी असतो, की जो बटाटा कसा असतो, चिकट असतो. आपण कधी जास्त पाणी टाकलं त्याच्यामध्ये काय होतं, तो बटाटा देखील एकमेकाला चिटकून तो चिकट होऊन जातो. म्हणून बटाट्यामध्ये देखील बटाट्याचे काय बनवतात, कापण्या बनवतात. म्हणजे अशा प्रकारे या सर्व प्रकारामध्ये जे आपण गहू आहे, ज्वारी आहे, बाजरी आहे, अशा सर्व प्रकारामध्ये काय आपल्याला आढळून येतं, स्टार्च आढळून येतो. बघा, ही काय आहे, ज्वारी आहे. तुम्हाला ज्वारी दिसते, गहू दिसते, तांदूळ दिसते. बघा काय आहे, इथे बाजरी आहे, गहू आहे, तांदूळ आहे, ज्वारी. ह्या सर्व प्रकारामध्ये काय आहे, स्टार्च आहे. म्हणजे आता तुम्ही बघा, इथे बाजरी आहे, तर बाजरीचं आपण पीठ दळतो. पिठापासून मग आपण त्याच्यापासून काय बनवतो, आपण बाजरीच्या पापड्या देखील बनवल्या जातात. तसंच आपण हे गहू आहे, गव्हाच्या चिकापासून आपल्याला कुरड्या बनवतात येतात. त्या कुरड्या तुम्ही घरी खाता की नाही, की ज्या अशा गोल कलरच्या ज्या कुरड्या असतात, ज्या शेव्या असतात, त्या देखील आपण खातो. तांदूळ आहे, तांदळापासून आपण काय बनवतो मुलांना, तांदळापासून आपण तांदळाचे पापड देखील बनवले जातात. तांदळापासून आपण इडली आणि डोसा हे देखील पदार्थ करतो. तसेच ज्वारी आहे, ज्वारीच्या देखील काय बनवले जातात, घावणे बनवले जातात. म्हणजे हे काय आहे, की आंबवण्याची जी प्रक्रिया आहे, जे आपण त्याला ईस्ट, ते काय होते, ही एक प्रक्रिया असते की जे आपण रात्रभर ठेवून त्याचं काय बनवतं, ते पीठ आपण आंबवलं जातं आणि त्याच्यापासून जो चिकट द्रव निघतो ते आंबवून त्याचं आपण काय बनतो, एक नवीन पदार्थ तयार करत असतो. बोलो की बघा, मी तुम्हाला सांगितलं की ज्वारीपासून काय बनते, गव्हापासून काय बनवलं जातं, तांदळापासून काय बनवलं जातं, बरोबर. की ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, त्या सर्व गोष्टीपासून काय बनवलं जातं, आपण एक प्रकारचे जे त्याच्यामध्ये स्टार्च जास्त प्रमाणात आढळल्यामुळे की स्टार्च पासून आपण पापड्या बनवल्या जातात. तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असेल, साबुदाण्याचे देखील मुलांना बघा पापड असतात. साबुदाणा देखील रात्री भिजवून मग तो काय केला जातो, त्याच्यामध्ये पाणी टाकून त्याचा स्टार्च होतो, मग ते असं चिकटपणा त्याला येतो. बटाटे देखील जास्त प्रमाणामध्ये जर त्याचे बारीक काप केले आणि ते उकडले तर त्याच्यामध्ये पण देखील काय होतं, एक प्रकारे स्टार्च येण्याचं काम करत असतो. आणि मग त्याच्यापासून देखील बटाट्याचे देखील काय बनवले जातात, पापड बनवले जातात, बटाट्याचे चिप्स बनवले जातात, वेगवेगळ्या प्रकार त्याच्यापासून बनवले जातात. म्हणजे त्याच्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये स्टार्च असतं आणि त्याच्यामुळे त्या सगळ्या गोष्टी आपण पापड म्हणा, हर एक प्रकारचे पापड, कुरड्याची, गव्हापासून देखील कुरड्या बनवले जाते. याच्यापासून बाजरीच्या देखील पापड्या असतात, त्या आपण म्हणजे बाजरीचं पीठ आपण खाऊ पण शकतो. हे सगळं आपण पीठ दळून याचे आपण भाकर करून खाऊ शकतो. आणि प्लस आपण याच्या काय करू शकतो, वेगवेगळ्या प्रकारचे पापड, वेगवेगळ्या प्रकारच्या कुरड्या त्या कलरमध्ये देखील आपण बनवले जातात. हे देखील आपण पाहिले. आणि त्याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये पिष्टमय पदार्थ असल्यामुळे आपण या सगळ्याचा काय करतो, उपयोग करतो. बघा, आधी तुम्हाला साबुदाणा दिला, साबुदाण्याचं मग अशी सांगितली तुम्ही, साबुदाण्याचे देखील काय केले जातात, वडे केले जातात. त्याच्यापासून देखील साबुदाण्याचे पापडे केले जातात, जे पापड असतात ते देखील केले जातात. आणि बटाट्याचे देखील बऱ्याच प्रमाणामध्ये उपयोग होतो, की त्याचा देखील आपण बटाट्याचा आपण पापड देखील, जो बटाट्याचे आपण काय केलं, जो काप केले जातात, अशा प्रकारे बटाट्याचे देखील बऱ्याच प्रमाणात उपयोग होतो. या धान्याचे पीठ होते, हर एक प्रकारचे धान्याचे पीठ होते. जसं मी
तुम्हाला सांगितलं गहू आहे, ज्वारी आहे, बाजरी आहे, तांदूळ आहे, नाचणी आहे. ह्या हर एक प्रकारचं काय होत आहे, पीठ होत आहे. म्हणजे पीठपासून आपल्याला काय मिळतं आहे, पिष्टमय पदार्थ. या धान्याचे काय होत आहे, पीठ होत आहे. सर्व जे धान्य आहे त्याचं पीठ होतं. म्हणजे हे धान्य आपल्याला आहारातील मुख्य पदार्थ आहेत, की जे तुम्ही बनवून खाता, की हे सर्व प्रकारचं धान्य आहे. हे धान्य जे मल्टीव्हिटॅमिन जे ग्रेन्स आहेत ते सगळे हे काय करतात, आपण दळून आणतो आणि आपल्या आवश्यकतेनुसार जर आज आपल्याला मला पोळी खावी वाटली तर आपण गव्हाचं पिठाचं चपाती करतो. जर मला भाकर खावीशी वाटली तर मी ती ज्वारीची खाऊ शकते, बाजरीची खाऊ शकते, तांदळाची खाऊ शकते. आणि मग अशा प्रकारे मी डाळ, भात, भाजी, चपाती किंवा भाकर अशा प्रकारचा जे पूर्ण परिपूर्ण जो आहार आहे तो आहार मी काय करतो असतो माझ्या जीवनामध्ये मी काय करते हा घेत असतो. आणि आपणही तो घेत असतो की आपल्याला आहाराची गरज असते. म्हणून काय केलं की आहार आपलं घेण्याने आपल्या काय होतं, आपल्या शरीरातील थकवा हा दूर होतो. आपल्याला जर काम करायचं असेल तर आहाराची गरज आहे. आपण सुरुवातीलाच पाहिलं की जर आपल्याला काम करायचं असेल तर आपल्याला अन्नाचीही गरज आहे. इथं मग काय लिहिले बघा, तुम्हाला इथे 4 प्रकारचे चित्र दिसत आहे. याच्यामध्ये बटाटा दाखवला, याच्यामध्ये रताळ दाखवला आहे, याच्यामध्ये तुम्हाला केळी दाखवली, आणि याच्यामध्ये तुम्हाला मका दाखवला आहे. बघा दिसतंय मुलांना की हे 4ही पदार्थ तुम्ही खाल्लेले आहेत. बटाटा तुम्ही रोज खाता, रताळ देखील तुम्ही नेहमीच खाता. याच्यामध्ये देखील तुम्हाला जे केळी आहे आणि जो मका आहे हे देखील आपल्या रोजच्या आहारातले जे काय आहेत, जे फूड आहे, जे अन्न आहे की ते देखील आपण नेहमीच खातो. म्हणजे अन्नाबरोबर आपण फळं देखील खात असतो. बघा म्हणजे आता आता याच्यामध्ये काय सांगितले बघा, मोठ्या प्रमाणात पिष्ट असणाऱ्या पदार्थांना पिष्टमय पदार्थ म्हणतात. मोठ्या प्रमाणात पिष्ट असणाऱ्या पदार्थांना, इथे काय सांगितलंय, पदार्थांना, मोठ्या प्रमाणात पिष्ट असणाऱ्या पदार्थांना आपण काय बोलतो, पिष्टमय. मग या सर्व गोष्टीमध्ये काय आहे, पिष्ट आहे म्हणजे स्टार्च आहे. ते स्टार्च पदार्थांनाच आपण काय बोलतो, पिष्टमय पदार्थ. मग या पिष्टमय पदार्थांमुळे काय होते मुलांना, आपल्या शरीराला एक प्रकारची ऊर्जा मिळत आहे. मिळते की नाही बघा, की या सगळे पदार्थ जेव्हा आपण आपल्या अन्न घटकामध्ये जो अन्नाचे सर्व घटक आहेत हे काय करतो, आपण आपल्या रोजच्या आहारामध्ये हे खात असतो. त्याच्यामुळे आपल्या शरीराला काय मिळते बघा, ऊर्जा मिळते, काम करण्याची चालना मिळते आणि आपण अधिक काम करू शकतो. ही ऊर्जा शरीराच्या विविध कामासाठी उपयोगी होते. जे आपण काम करतो जी ऊर्जा आपल्या शरीरात येते. ऊर्जेचा अर्थच काय बोलणं मी सांगितलंय, जी शक्ती आहे, जी ताकद आहे ती काय करत आहे, आपल्याला काम करण्यासाठी मदत करत आहे, चालना देत आहे, ती काम करत आहे आपल्यासाठी. जे आपण काम करण्यासाठी आपल्याला काय कशाची गरज आहे, पिष्टमय पदार्थांची गरज आहे. तर आता अजून कोणत्या घटकाची गरज आहे का, ते देखील आपण पाहणार आहोत. की आता आपण शिकलो की ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ आणि जे साबुदाणा आहे, बटाटा आहे आणि जे धान्य आहे, त्या सर्व धान्यामुळे आपल्याला काय मिळते मुलांना, पिष्टमय पदार्थ मिळतात. त्या पिष्टमय पदार्थामुळे देखील आपल्याला ऊर्जा मिळते आणि ती ऊर्जा आपण अनेक कामासाठी करू शकतो. आपण म्हणू शकता की नेहमी एकच कामासाठी करणार आहे, तर असं होत नाही. आपण वेगवेगळ्या कामासाठी त्याचा उपयोग करत असतो मुलांनो. की जे शाळेत जाणं आहे, बाजारात जाणं आहे, कामावर जाणं आहे, घरातली हर एक प्रकारची जी काम करणं आहे, अशा अनेक प्रकारच्या कामामध्ये आपण त्याचं काय करतो, ऊर्जा ही खर्च करत असतो. आणि जर आपली ती ऊर्जा संपली तर आपण काय करतो, थोडा आराम करून पुन्हा आपण आहार घेतो आणि आपल्याला काय वाटतं, परत ती ऊर्जा आपल्या शरीरामध्ये निर्माण होत असते मुलांनो. बरोबर. हे सगळं अन्नपदार्थ जेव्हा आपण आपल्या शरीरात खात असतो तेव्हा अशा प्रकारची आपल्याला ऊर्जा मिळून आपण काय करतो बघा. याशिवाय शरीर योग्य तेवढे गरम राहण्यासाठी या ऊर्जेचा उपयोग होतो. म्हणजे बघा, शरीराला ऊर्जा तर मिळते, पण आपलं शरीर गरम राहण्यासाठी देखील आपल्याला या ऊर्जेची मुलांनो काय आहे, आवश्यकता आहे, अत्यंत आवश्यकता आहे. शरीर गरम राहिलं पाहिजे. जर आपलं शरीर थंड राहिलं तर काय होईल की आपल्या शरीरामध्ये ताकदच राहिली, ताकद नाही राहणार. बरोबर आहे. परिणामी आपण काय होऊन जाऊ की आपण निस्तेज होऊन जाऊ, आपण आजारी पडू. मग आपल्यात कोणत्याही प्रकारची रोगप्रतिकार शक्तीच नाही राहिली तर मग आपण काय होणार आहे, अन्न घटक आपल्या जर शरीरातच नाही गेले तर काय होऊ शकतो, आपल्या शरीर काय होईल, थंड पडून जाईल. आपल्यामध्ये कोणत्याच प्रकारची चालण्याची देखील बोलण्याची देखील ताकद राहणार नाही. आणि मग म्हणूनच हे जे पिष्टमय पदार्थ जे आपण आता सर्व पाहिले, हे सर्व जर घटक जर आपल्या शरीरात गेले तर त्याच्यामुळे आपल्याला एक प्रकारची ऊर्जा मिळते, ताकद मिळते. आणि त्यांनी काय सांगितले की आपलं शरीर गरम राहतं. शरीर गरम राहणे म्हणजेच काय की शरीरातील अनेक जे आपल्या हालचाली आहेत, जे आपल्या शरीरातले ज्या आंतरद्रव्य आहे, ज्या नसा आहेत, त्या काय करत असतात, हालचाली करत असतात, काम करत असतात. जे इंटरनल ऑर्गन्स आहेत आपल्या शरीरातले ते काय करत असतात, ते वेगाने हालचाल करत असतात. आणि जर का आपल्या शरीरात ऊर्जा नसेल तर ते
ते काय करतात, इंटरनल जे ऑर्गन्स असतात ते काय करतात, थंडावत असतात. म्हणून जर आपल्याला जर जे पिष्टमय पदार्थ आपल्या शरीरात गेल्यामुळे आपल्याला ऊर्जा आणि गरम राहण्याचे हे काय करत असते, काम करत आहे. पूर्ण शरीरामध्ये आपलं काय होतं, गरमाळपणा येत राहतो आणि त्यामुळं याचा आपल्याला उपयोग होतो. आता आपण पहिलं पिष्टमय पदार्थ मुलांना नीट समजून घ्या, की आपल्या शरीराला आवश्यक असणारे जे विविध जे अन्न घटक आहेत त्याबद्दल आपण माहिती घेत आहोत. आपलं सगळ्यात पहिलं झालं आहे की जे पिष्टमय पदार्थ मग ते कोणकोणते आहेत याचा आपण अभ्यास केला आहोत. आता आपण दुसरा गोष्ट पाहणार आहोत की आपल्या शरीराला अजून कोणत्या गोष्टीची गरज आहे हे देखील मुलांना आपण अभ्यासणार आहोत. की बघा आपल्या इथे काय आहे, शर्करा. शर्करा म्हणजे काय मुलांनो, तर शर्करा म्हणजे जे आपल्या शरीरातली जी काय आहे की असे कोणते पदार्थ आहेत की जे शर्करा म्हणजे जे गोड आहे, शर्करा म्हणजे साखर, जी असे कोणते पदार्थ आहेत की जे आपल्या शरीरात गेल्यावर तेथील शरीरामध्ये गोडवा निर्माण करतात. ते पदार्थ आपल्याची आपण आता यादी पाहणार आहोत. की आता आधी समजून घेऊया की शर्करा म्हणजे काय, की गोड लागणाऱ्या अन्न पदार्थामध्ये विविध प्रकारचे शर्करा असतात. जे हर एक प्रकारचे जे गोड लागणारे जे पदार्थ आहेत त्याच्यामध्ये काय असते, शर्करा असते. म्हणजे हर एक प्रकारचे जे जे पदार्थ आहेत, मग ते खाण्याचे कोणते पदार्थ आले, ते फ्रूटद्वारे आले असतील, जे फळांमधून आले असतील, ते भाज्यांमधून देखील आलेले असतील, की त्याच्यामधून काय होते, एक प्रकारची साखर निर्माण होण्याचे काम करत असते. की शर्करा म्हणजे काय, की शर्करा ही आपल्या शरीरातले की शर्करा ही आपल्या शरीरातील साखरेचं प्रमाण नियंत्रित करायचं जे काय असतं ते कार्य करत असतं. की त्या शरीरातली साखर नाही कमी झाली पाहिजे ना जास्त झाली पाहिजे. तर त्याचे देखील काय होतात परिणाम किंवा दुष्परिणाम हे होत असतात आपल्या शरीरावरती. की जसं आता बघा साखरेचे देखील विविध प्रकार आहेत, 3 प्रकार आहेत. पण त्यातले जे त्याचे परिणाम करणारे जे घटक आहेत ते म्हणजे रक्तातील साखर आणि दुधातली साखर. हे जे 2 प्रकार आहेत की रक्तातली साखर कशी ठेवली पाहिजे आणि जी दुधातली साखर आहे ती देखील ठेवली पाहिजे. तर रक्तातल्या साखरेमध्ये देखील त्याचे जे प्रमाण आहे की रक्तातल्या साखरेमध्ये जे रक्ताचं जे साखरेचं जे प्रमाण आहे ते जसं आपण बोलतो हाय बीपी आणि लो बीपी, बरोबर आहे, उच्च रक्तदाब आणि निच्च रक्तदाब, की जास्त तुमचा रक्तदाब जास्त पण झाला नाही पाहिजे आणि कमी पण झाला नाही पाहिजे. जेव्हा तुमचा बीपी हाय होतो, जेव्हा रक्तदाब तुमचं ब्लड प्रेशर वाढतं तेव्हा देखील तुम्हाला काय होतो, त्रास होतो. आणि जेव्हा तुमचा बीपी लो होतो, रक्तातील पातळी कमी होते, तेव्हा देखील तुम्हाला काय होऊ शकतो, त्रास होऊ शकतो मुलांना. म्हणून आपल्या शरीरातील जे साखरेचं प्रमाण आहे हे देखील काय केलं पाहिजे, नियंत्रित ठेवलं पाहिजे. जर साखर आपल्या शरीरात जास्त प्रमाणात गेली तर त्याच्यामुळे डायबेटीस सारखा देखील मुलांना मोठा आणि गंभीर आजार होऊ शकतो. की ज्याच्यामुळे साखरेचं अतिच प्रमाण आपल्या शरीरात झालं ते आपल्या फळाद्वारे येऊ शकतं, आपल्या विविध खाण्याच्या मार्गाने येऊ शकतो. ती साखर आपण असं नुसती साखर खाल्ली म्हणून आपल्याला साखर होते, डायबेटीस होतो असं नाही आहे मुलांना. की आपल्या विविध प्रकारची जे फळं खातो, जे स्वीट खातो, जे गोड पदार्थ खातो त्याच्यामुळे देखील आपल्या शरीरातील रक्ताचं प्रमाण हे वाढतं आणि त्याच्यामुळे देखील शर्करा देखील आपल्या शरीरातील जे साखरेचं प्रमाण वाढून आपल्याला एक विविध प्रकारचा एक आजार होऊ शकतो. परंतु तो आजार टाळायचा असेल तर आपलं साखरेचं प्रमाण, आपलं खाण्याचं प्रमाण जे असेल शर्कराचं, जे गोड पदार्थाचं ते देखील आपण सेवन नियंत्रित ठेवणं हे गरजेचं आहे मुलांना. तर आता आपण पाहूया गोड लागणाऱ्या अन्न पदार्थामध्ये विविध प्रकारची शर्करा तुम्हाला इथे दिसत आहे. की ते वेगवेगळ्या प्रकारचे बघा तुम्हाला काय आहेत, की हे सगळे पदार्थ तुमच्या आवडीचे आहेत आणि तुम्ही खाता की नाही. की जे जे जिलेबी आहे, मिठाई आहे, लाडू आहे आणि जी बर्फी आहे, ढोकळा आहे, जे विविध प्रकारचे जे पेढे आहेत, हे सगळे पदार्थ तुम्हाला खूप आवडतात की नाही, बरोबर. मग हे सगळे पदार्थ जेव्हा तुमच्या समोर जातात तेव्हा तुम्ही ऑब्व्हियसली काय करता, ते खातात, बरोबर की नाही. हे सगळ्या पदार्थांमध्ये काय आहे मुलांना, साखर आहे आणि त्याच्यामध्ये ग्लुटीन नावाचा जो एक घटक आहे तो देखील त्याच्यामधून निघतो आणि तो काय करत असतो, सुक्रोज नावाचा. बघा उदाहरणार्थ ऊसाच्या रसापासून गुळ किंवा साखर तयार करू शकतो. जो ऊस आहे ऊसापासून काय बनली जाते, बघा ऊसाच्या रसापासून गुळ बनवला जातो आणि गुळ तयार करू शकतो. यात सुक्रोज नावाचा शर्करा असतो. त्या सुक्रोज नावाचा जो एक घटक आहे तो काय करतो, शर्करा निर्माण करायचं काम करतो. म्हणजे गोड पदार्थ जो गोड घटक आहे तो बनवण्याचं तो काय करत असतो, तो काम करत असतो. इथे बघा तुम्हाला दिसत आहे की ऊस आहे, या ऊसापासून ते काय बनवली गेली आहे, साखर बनवली आहे आणि ऊसापासून देखील आपल्याला काय मिळते आहे, साखर बनवली आहे. म्हणजे ऊस हा काय आहे, मूळ घटक आहे. की याचं उत्पादन काय, मूळ स्तोत्र काय आहे साखरेचं, जे आपण गोड पदार्थ जे खातो त्याचं मूळ स्तोत्र काय आहे मुलांना, ऊस आहे. काय आहे,
ऊस आहे. जो मूळ स्रोत कोण आहे? ऊस आहे. ऊसापासून आपण काय बनवू शकतो? गूळ बनवतो आणि ऊसापासून आपण साखर बनवतो आणि त्याच्यापासून आपण विविध प्रकारचे जे गोड लागणारे जे मिष्टान्ने आहेत, जे आपण जे स्वीट आहेत, जे गोड पदार्थ जे आपण घरी घेऊन येतात बाबा, पगाराच्या दिवशी जे नातेवाईक आपल्याकडे घेऊन येतात, ते सगळे पदार्थ आपण काय करतो? ते खात असतो आणि मग त्याचं मूळ जे गोडचं जे मूळ स्रोत आहे तो काय आहे? ऊस आहे. मग यात काय आहे? सुक्रोज नावाचा काय घटक आहे, तो काय करतो? तो पदार्थ गोड बनवण्यास मदत करत असतो किंवा कार्य करत असतो मुलांनो, की अशा प्रकारे काय करू बघा सुक्रोज, की याच्यामध्ये गुळामध्ये देखील आहे आणि साखरेमध्ये देखील आहे. आता बघा इथे काय दिलंय, इथे देखील तुम्हाला तीन बघा काय दिले, हे फळं आहे, आंबा आहे, केळी आहे आणि काय आहे? चिकू आहे. आंबा, केळी आणि चिकू या तिन्ही फळामध्ये देखील काय आहे? साखरेचं प्रमाण हे जास्त प्रमाणामध्ये आपल्याला आढळून मिळतं, की याच्यामध्ये देखील साखर ही खाल्लेलं, म्हणून डॉक्टर कधी-कधी बघा डायबिटीज असलेला जो पेशंट आहे त्याला सांगितलं जातं, की आंबा, केळं आणि चिकू तुम्ही खाऊ नका. का खाऊ नका? कारण त्याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये काय तर साखरेचं प्रमाण हे जास्त असतं. आंबा हा गरजेपेक्षा जास्त गोड असतो. केळी देखील गोड असते आणि चिकू हा खूप गोड लागलेला असतो. म्हणजे त्याच्यात प्रमाण हे जास्त असतं. काही जी फळं असतात बघा ती थोडीशी कमी गोड असतात. म्हणजे जसं तुम्ही संत्र खाल्लं तर ते कधी आंबट पण असतं, कधी थोडंसं गोड लागतं. समजा तुम्ही एखादं जॅकफ्रूट अननस अननस खाल्लं, तर ते देखील बघा कधी तुला कधी फिकं वाटतं, तर कधी थोडं गोड वाटतं. फणस आहे, ते देखील कधी खूप गोड लागतं, तर कधी ठीक आहे आपण बोलतो, "हां, एवढं गोड नाही." म्हणजे कलिंगड देखील कधी खूप गोड असतं. म्हणजे काही फळं असतात ती खूप गोड असतात, काही फळं असतात ती कमी गोडाची असतात. म्हणून तू जेव्हा डॉक्टर स्पेशली सांगतात, की नाही या फळामध्ये साखरेचे प्रमाण काय आहे? जास्त आहे. जसं पिकलेला आंबा आहे, केळी आहे, चिकू अशी फळे, तसेच मध, दूध यातही वेगवेगळ्या प्रकारचा शर्करा असतो. मध आणि दुधामध्ये देखील काय असतो? वेगवेगळ्या प्रकारचा शर्करा असतो, की त्याच्यामध्ये देखील वेगवेगळे प्रकार आहे. जो शर्करा जो असतो म्हणजे गोड पदार्थ, शर्करा म्हणजेच काय? गोड आहे, की जे काय करतो साखरेमध्ये जे अन्न घटक आहे, जो सुक्रोज नावाचा जो घटक आहे, तो काय करत असतो? तर गोडवा निर्माण करायचं काम करत असतो. इथे बघा तुम्हाला मध दिसत आहे आणि ते तुम्हाला दुधाची बॉटल दूध दिसत आहे. याच्यामध्ये देखील काय असतं? तुम्ही म्हणाल दुधामध्ये कसं काही गोडं असू शकतं? पण दुधामध्ये देखील गोडवा पदार्थ असतो. जसं दुधामध्ये देखील काय आहे मुलांनो, की ते काय आहे? सुक्रोज नावाचा जो घटक आहे तो दूध गोड बनवण्यात मदत करत असतो. हनी देखील काय आहे? साहजिकच आहे ते देखील गोड आहे. त्याच्यामुळे ते काय आहे? ते देखील त्याच्यामध्ये साखर वाढवण्याचं किंवा साखरेचं त्याच्यामध्ये प्रमाण आहे. त्यांच्यापासून शरीराला ऊर्जा मिळते. आता हे सर्व पदार्थ जरी खाल्ले तरी शरीराला ऊर्जा मिळतेच आहे. बरोबर आहे? मग तुम्ही आंबा खा, फणस खा, चिकू खा, केळी खा, मध खा, दूध खा, ह्या सर्वपासून देखील आपल्याला काय मिळते? ऊर्जा मिळते. आपण कोणत्या गोष्टी पाहतोय? शर्करा पाहत आहोत. शर्करा म्हणजेच काय? की जे गोड पदार्थ आहेत ते आपण त्याच्यापासून की गोड पदार्थ कोणते कोणते आहेत. मग त्याची शरीराला गरज आहे का? तर आहे, की त्या पदार्थापासून देखील आपल्याला काय मिळते मुलांना? ऊर्जा मिळते. ते पदार्थ देखील आपण खाल्ल्यामुळे आपलं शरीर काय होतं? फ्रेश राहतं.